आंबेडकरवादी चळवळीशी बेमानी करून आज वेगळ्या विषयावर बोलू वाटतंय. सर्वांना तत्पूर्वी माझा हा प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेल हा केवळ यूट्यूब चॅनेल नाही, तर ती बहुजनाच्या प्रबोधनाचे विचारपीठ आहे. ते प्रबोधनाची चळवळ आहे. आणि ह्या माझ्या चॅनेलला आजपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, शेअर करतात, पाहिलेत, कमेंट करतात, त्या सर्वांचं मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अजूनही ज्यांनी या चॅनेलला, या चळवळीला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते करावं असं नम्र आव्हान करतो. आंबेडकरवादी चळवळीशी बेमानी करून आपल्या लेकरांना घास भरवू वाटत नाही. काय? आंबेडकरवादी चळवळीशी बेमानी करून आपल्या बायका पोरांना, लेकरांना घास भरवू वाटत नाही. बेमान बापाचा आणि गांडू बापाचा मुलगा म्हणून भावी पिढीवरच्या पिढीच्या माती कलंक देऊ वाटत नाही. काय? या भावनेचा सार समजून घ्या. आंबेडकरवादी चळवळीशी बेमानी करून लेकरांना घास भरवू वाटत नाही. आणि बेमान बापाचा, गांडू बापाचा मुलगा म्हणून भावी पिढीच्या माथी कलंक देऊ वाटत नाही. प्रबुद्ध साठे ही व्यक्ती म्हणून कधीच जगली नाही. एक चळवळ म्हणूनच गेले 31 वर्ष जगलो. प्रबुद्ध साठे व्यक्ती म्हणून नाही तर चळवळ म्हणून जगली. स्वतःसाठी जगायचं असतं. स्वतःसाठी सुद्धा जगणं हे कधी कळलंच नाही. आणि ते कळलं नाही ते म्हणून बरं झालं, कारण आज प्रबुद्ध साठे या व्यक्तीला, या चळवळीला संपूर्ण महाराष्ट्रात सन्मान भेटत आहे. मी एक वेडा माणूस आहे, कारण वेडी माणसंच इतिहास घडवतात असं म्हटलं जातं. म्हणून नीतीच्या मनामध्ये इतिहास घडवण्याची संधी मला मिळणार असेल तर त्या संधीचं मी सोनं करल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आंबेडकरवादी चळवळीशी मला बेमान होऊ वाटत नाही. ज्याला मी माझ्या कुटुंबाला, माझ्या लेकरा बाळांना भौतिक साधनं अनेक आमिष येतात. चळवळीमध्ये धमक्या येतात, पैशाचं आमिष येतं, सत्तेचं आमिष येतं. त्यातून ते स्वीकारलं असतील तर मी माझ्या कुटुंबाला, लेकरा बाळाला चांगला घास भरवू शकलो असतो, भौतिक साधन संपन्नता देऊ शकलो असतो. आणि ते देऊ शकलो याचं मला कधीच वाईट वाटत नाही. परंतु मी माझ्या कुटुंबाला मात्र, माझ्या लेकरांना मात्र सन्मान, मात्र क्रांतीच्या सन्मान मात्र मी दिला. भविष्यामध्ये ती पुढची पिढी पुढे गेल्यानंतर माझी पुढची पिढी आपण गांडूगिरी करणाऱ्या माणसाची पिढी नाही, आंबेडकर चळवळीशी बेमानी करणाऱ्या बापाचा मी मुलगा नाही, तर आंबेडकर चळवळीचा स्वाभिमान आणि त्याग जपणाऱ्या माणसाची आम्ही पिढी आहोत. हा सन्मान मी माझ्या पिढीला दिला. आणि मग ज्यांना ह्या चळवळीशी बेमानी करून काय तुम्हाला कमवायची ती कमवा. प्रस्थापिताच्या दावणीला जाऊन, गोट्यात जाऊन तो काय कमवायची पैसा, सत्ता कमवा, सत्तेतून पैसा कमवा, काय भौतिक साधनं उभा करायची ती करा, काही देणं गिरणं नाही. परंतु पुढची पिढी मात्र तुमची गांडू बापाची मुलं, बेमान बापाची मुलं म्हणूनच खाली मान घालून जगतील. कसला ऐश्वर्य आणि कसलं संपत्ती, हा सन्मान मात्र तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून म्हटलं जातं, गाणं आहे ना आपलं, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र. आता त्याच्यात बदल करून म्हणा, नुसतं भाकरीवरच नाही, तुम्ही जगता त्या जगण्यावर, तुम्ही जगता त्या जीवनावर, तुम्ही जगता त्या जीवनावर, तुम्ही जगता त्या जगण्यावर बाबासाहेबांची सही आहे र. काय? तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे, परंतु तुम्ही जगता त्या जगण्यावर सुद्धा बाबासाहेबांची सही आहे रे. म्हणून तुम्ही खाता त्या भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे. अरे एवढंच काय, तुम्ही जगता त्या जगण्यावर,
तुम्ही जगता त्या जीवनावर, तुम्ही जगता त्या जगण्यावर बाबासाहेबांची सही आहे रे. आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं जीवन कर्तृत्वामुळंच आपल्याला माणुसकीचं जीवन आणि हक्क आणि प्रतिष्ठा मिळालं. आणि म्हणून त्याग, इमान आणि चारित्र्य ही आंबेडकर चळवळीची आजची खरी गरज आहे. अरे बाबासाहेबांच्या कर्तृत्वानं, कष्टातून, मोठ्या संघर्षातून मिळालेलं जी मत आहे ती विकायची गोष्ट नाही रे माझ्या बाबांनो, माझ्या बहुजन बांधवांनो, माझ्या उपेक्षित वंचित बांधवांनो. तुम्हाला जी मताचा अधिकार दिलेला आहे तो मत विकणारी गोष्ट नाही. मत विकणं म्हणजे इज्जत विकणं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टातून, मोठ्या त्यागातून, मोठ्या संघर्षातून ते मताचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला राजा बनवण्यासाठी दिलेला आहे. दुसऱ्याला, प्रस्थापिताला राजा बनण्यासाठी नाही, मत विकण्यासाठी नाही तुम्हाला दिलंय. मतातून तुम्हाला राजा आणि सन्मान मिळवण्यासाठी दिलेला आहे. तुम्हाला राजवैभवाची श्रीमंती मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला मत दिलेलं आहे. अरे आपला नेता मनवाद्याच्या, ब्राह्मणवाद्यांच्या, हिंदुत्ववाद्यांच्या, भाजपच्या, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या, मनसेच्या म्हणजे प्रस्थापिताच्या आपला नेता प्रस्थापिताच्या दावणीला गेला म्हणून आपणही प्रस्थापिताचा गोटा झाडायला कार्यकर्त्यानं आणि समाजानं जाऊ नका. तर आंबेडकरवादी स्वतंत्र राजकारणाचा प्रभाव वाढवा. आपली पर्णकुटी, आंबेडकरवादी राजकारणाची पर्णकुटी आणि झोपडी मजबूत करा. त्यासाठी त्या गाडी इमानदारीने चळवळ आणि चालवूया आणि पुन्हा आंबेडकरवादी राजकारणाला वैभव प्राप्त करून देऊया.